कुणाचाही नाद करायचा, पण शरद पवारांचा नाद नाही करायचा. प्रत्येक गद्दारांना त्यांची त्यांची जागा दाखवण्याचं चंग आता या शरद पवारांनी बांधलेला दिसत आहे. मित्रहो नमस्कार. शरद पवारांची राष्ट्रवादी तर घर भेद्यानं फोडली. अहो, एवढी मोठी घटना घडूनही शरद पवारांनी कधी अखंड तांडव केला नाही की संयम ढळू दिला नाही. उलट नव्या जोमानं पक्षबांधणी सुरू केली. अवघ्या काही महिन्यात पक्ष पुन्हा पहिल्यापेक्षा मजबूत झाला, जनाधार देखील वाढला. 10 जागा लोकसभेला उभ्या केल्या आणि 8 खासदार निवडून आणले. आपण वाढवलेलं झाड आपल्याच माणसाने जर तोडून टाकलं, कुणाच्याही मनात सल तर असणारच की हो. शरद पवार बोलत नसले ना तरी त्यांच्या मनात ही सल कायम असणार आहे नक्की. त्यातूनच बघा, म्हणजे आता ते एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा त्यांनी पेटून उठून लोकसभा निर्धारानं लढवली आणि त्यापेक्षाही दुप्पट हिमतीनं ते आता विधानसभा लढवत आहेत. प्रत्येक गद्दारांना त्यांची त्यांची जागा दाखवण्याचं चंग आता या शरद पवारांनी बांधलेला दिसत आहे. पक्ष सोडून गेलेले हे सगळेच त्यांच्या टार्गेटवर असले तरीही काही ठराविक नेत्यांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये राग आहे. अर्थात हे याआधी दिसून आलेलं आहे. काही झालं तरी त्यातल्या 9 नेत्यांना पुन्हा परत पक्षात घेतले जाणार नाही असं बोलूनही दाखवण्यात आलेलं आहे. अहो, एकेका गद्दारांचा करेक्ट कार्यक्रम करीत शरद पवार महाराष्ट्रात फिरत आहेत. आता अशीच त्यांची एक फेरी आता बीडकडे गेली आहे आणि तिथल्या गद्दारांना आता धडकी भरू लागलेली आहे. आता धनंजय मुंडे यांचा नंबर. आता हेच धनंजय मुंडे काय म्हणायचे बघा, पूर्वी कुणाचाही नाद करायचा, पण शरद पवारांचा नाद नाही करायचा. दुसऱ्याला सांगत होते, पण त्यांनीच शरद पवारांचा नाद केला. मग आता फळही भोगावी लागणार की नाही हो. मुंडे यांच्या विरोधात, म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार यांनी राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे बीडमधून. शरद पवारांनी परळीत झालेल्या सभेत बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात 3 नेत्यांचा प्रामुख्यानं सहभाग होता असा आरोप परळीत बोलताना शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळं राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात कोणत्या 3 नेत्यांचा प्रामुख्यानं सहभाग होता त्याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. शरद पवारांचा रोख नेमका कोणाकडे आहे याबाबत देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अहो, शरद पवार काय म्हणाले बघा, काही लोकांनी पक्ष फोडायचं काम केलं. पक्ष फोडणाऱ्यामध्ये राष्ट्रवादीत 3 लोक प्रामुख्यानं होते. ते सहकार्यामध्ये गैरविश्वास मांडू लागले. ते 2-3 लोक कोण आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. अशा व्यक्तींना उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताने पराभूत करण्याचं काम आता तुम्हाला करायचं आहे. त्यांचा पराभव करा आणि राजेसाहेब देशमुख यांना निवडून द्या असं शरद पवार या सभेत बोलताना म्हणाले. अर्थात या 3 मध्ये, म्हणजे हे कोणी 3 नेते आहेत, त्या 3 नेत्यामध्ये धनंजय मुंडे होते हेच त्यांनी अप्रत्यक्ष का होईना पण सांगून टाकलं आहे ना. शरद पवारांच्या मनामध्ये ही सल आहे याची जाणीव ही यावेळी झाली आहे बघा. ते म्हणाले, काही लोकांना राजकीय संकटात माझ्या मदतीची आवश्यकता होती, त्यावेळी माझ्याकडून त्यांनी मदत घेतली, म्हणजे मी त्यांना मदत केली. मला आठवतंय, मुंबईला माझ्या घरी पंडित अण्णा आणि धनंजय मुंडे आले होते. तेव्हा पंडित अण्णांनी सांगितले की तुमच्या काही अडचणी आहेत, म्हणजे त्यांच्या मुंडे कंपनीच्या, त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुमची मदत आम्हाला पाहिजे आहे. त्यांना पक्षात घेतलं, संघटनेची जबाबदारी दिली, विधान परिषदेचं आमदार केलं, विरोधी पक्ष नेतेही केलं, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहभागी देखील केलं. त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते सगळं केलं. या लोकांना सत्ता दिली, पण त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली. शरद पवार यांच्या या बोलण्यातून त्यांच्या मनातली सल जाणवत होती हो. शिवाय राष्ट्रवादी फोडणाऱ्या 3 प्रमुखांमध्ये धनंजय मुंडे हे देखील होते हे त्यांनी सांगून टाकलं. आपण वाढवलेली माणसं जेव्हा आपल्याच जीवावर उठतात ना, शत्रूच्या गोटात जाऊन आपल्यावर शस्त्र उगारतात ना,
अहो हा अनुभव नक्कीच काळीज भेदणारा, काळीज चिरणारा असू शकतो. शरद पवार हेच अनुभवतात हल्ली, बोलत मात्र नाहीत. फक्त समोरचे घायाळ होऊन जातात त्यांच्या कृतीमुळं. अहो किती गद्दारांना आता ते लोळवतात हेच पाहायचं आहे या विधानसभेत. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.